सुरू करायचं आहे. आपण पदे दोन्ही सर्वचे फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झाले आहेत आणि आमचे पंच देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण सजवण्याच्या तयारीमध्ये सूर्या फायटर्स ज्या संघाने आज पहिला सामना खेळला होता आणि त्या सामन्यामध्ये या संघाने 2 पॉईंट देखील मिळवले आहेत, म्हणजे विजय संपादन केला होता. ब्लू स्टार वडपे संघाविरुद्ध तो सामना त्यांनी जिंकला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा तो संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण बघतोय 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष सूर्या फायटर्स या दोन संघामध्ये. विनोद थोरात फेम टीम सूर्या फायटर्स विपक्ष आपण पाहतोय त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय 3 स्टार्स रॉयल्स मिलिंद जाधव अक्षय गायकवाड आणि शैलेश गायकवाड फॅम टीम. तर सामन्यात सुरुवात होते. सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनुष आणि सचिन ही सलामी जोडी मैदानामध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवर ऋषी फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडू इथे आपण पाहतोय थोडंसं दिशेमध्ये फरकटाना गोलंदाज आणि अवंत धावेने इथे मात्र अकाउंट ओपन होताना 3 स्टार्स रॉयल्स या संघाचं. पिऊनचं पहिले षटक घेऊन आलेलं गोलंदाज ऋषी, ज्याने अवंत धावेने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा होते. अवंत धाव वाईट चुरपाने पुन्हा एकदा धावपळमध्ये जोडले जातील. दोन्ही अवंत धाव आपण पाहतोय. खास सुरुवात इथे पाहायला मिळते ऋषी याची, कारण स्क्वेअर गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते, कारण आपण पाहतोय बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू देखील त्याने हाताळलेला आहे तो वाईट. वापसी करावी लागेल ऋषी याला, अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळावी लागेल. इथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू कव्हर इजमध्ये चेंडू टोलला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मिसफिल्ड करतो आणि चेंडू निघून जाते सीमा पार. 1 का 4 या इनिंग मधील पहिला चौकार. संघाची धावसंख्या 6. बॅकफुला जाऊन केल्याचा प्रयत्न, इथे मात्र प्लॅन मिस. या चेंडूवर वापसी करताना गोलंदाज पाहायला मध्ये ऋषी. पहिले 2 चेंडू वाईट, त्यानंतर चौकार आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा व्यापीठाच्या टोकाकडून वळताना यावेळी शफल होऊन केल्याचा प्रयत्न. एक चौथी धाव फलंदाज पूर्ण करतायत. लेग बस इशारा पंचाकडून येतोय. हे देखील अवांत धाव धावप्लॅमध्ये पाहायला मिळते आणि या धावसंख्या 3 स्टार रॉयल संघाची पोहोचली ती 7 वर. आजच्या दुसऱ्या दिवसामधील तिसरा सामना आपण 3 स्टार्स रॉयल्स विपक्ष सूर्या फायटर्स या दोन संघामध्ये. चेक नक्कीच खेळाडू कक्ष स्पॉन्सर आमचे कल्पेश दादा उपस्थित झालेले आहेत. मी कल्पेश भोईर यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. या स्पर्धेचे आयोजक शैलेश गायकवाड, मिलिंद जाधव आणि अक्षय गायकवाड यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेले आहे बॅकवर्ड कोलेकच्या वरून सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला षटकार. सचिन आला रे आला, आपण बघतोय सचिन आला आणि या सचिनने षटकाराने स्वतःच अकाउंट ओपन केलेलं आहे. चौकारीने अकाउंट ओपन केलं होतं अनुष याने. या षटकाराने अकाउंट ओपन करताना फलंदाज सचिन पाहायला मिळतोय. हे 6 धावने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये देखील प्रवेश करताना 13 धावा. आज पहिल्या सामन्यामध्ये या सूर्या फायटर्स संघाने विजय संपादन केला होता ब्लू स्टार वडपे संघाला पराभूत करून. तर मागील सामन्यामध्ये आपण बघितलं तर 3 स्टार रॉयल संघ पराभूत झाला होता. अशोक दादा 11 संघाने
त्यांना पराभूत केलं होतं आणि हा सामना त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. लॉवर फुट या चेंडू ऑफ केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. वाईड ऑफ लॉंग ऑन रिझनमध्ये मात्र थोडंसं लेट थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्या 15. बुद्धिस्ट युवा मंच असोसिएशन भिवंडी वाडा कल्याण शहापूर तालुका आयोजित विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. यावेळी मात्र अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय ऑफ ड्रायचा. मात्र गॅप सुद्धा आला नाही. एक सिंगलच फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 16 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ग्रुप बी मधील सामने आपण पाहतोय. या अगोदर आपण बघितलं तर ग्रुप ए मधील काल सामने पाहायला मिळाले होते, ज्यामध्ये वैशाली स्पोर्ट्स आणि विहार स्पोर्ट्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले होते. आज आपण ग्रुप बी मधील सामने पाहतोय, ज्यामध्ये सुरव फायटर्स संघाने 2 गुणांची कमाई केलेली आहे, तर अशोक दादा 11 संघाने देखील 2 पॉईंट्स हासिल केलेले आहेत. ब्लू स्टार वडपे संघ आपण बघितलं तर त्यांची पाठी कोरी आहे. 3 स्टार रॉयल संघाची देखील गुणांची पाठी कोरी आहे. आणि आता मात्र कोरी गाडी पाठी आपण बघितलं तर पूर्ण करायची असेल तर हा सामना 3 स्टार रॉयल संघाला जिंकावा लागेल, कारण 3 स्टार रॉयल संघ या अगोदरच्या सामन्यामध्ये पराभूत झालेला आहे. पहिली षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 16 आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर पिटूचं दुसरं षटक त्यासाठी गोलंदाज महेश जाधव येतोय. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ खर्च केला गेलेला आहे. पिटूचं दुसरं षटक फार एंडकडून गोलंदाज महेश जाधव घेऊन आलेलं आहे. यायला मात्र पिकअप शॉट पैरो पेगेन आणि अशा प्रकारे आपण पाहतोय फ्ली किल्ले चेंडू निघून जाते. स्केल ऑफ द विकेट सीमा पार षटकार. अद्भुत शॉट आपण पाहतोय. फेअर फेगेन सैर फेगेन. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते आणि धावसंख्या 6 ने वेगाने वाढून पोहोचते ती 22 वर. 2-2. महेश जाधवचं स्वागत तिथे सचिन यांनी षटकाराने केलेलं आहे. यागोदर सचिनच्या बॅटमधून षटकार पहिल्या षटकामध्ये देखील पाहायला मिळतं ऋषी विरुद्ध, आणि इथे मात्र महेशच्या विरुद्ध देखील तो षटकार ठोकताना पाहायला मिळतोय. समोर खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर. उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त. चेंडू निघून जाते वाट ऑफ लॉंगच्या वरून सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 इन रो. 2 में 2 ठोक डाले. नक्कीच अजून एक षटकार आला तर 0909 जो लकी नंबर आहे शैलेश गायकवाड यांचा, तोच आकडा दिला जाईल. 909 रुपये. नक्कीच आणि जितके षटकार तुम्ही ठोकणार तितकं चांगलं प्राइस तुम्हाला मिळेल शैलेश गायकवाड साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. सुवर्ण संधी आहे फलंदाजाला. सचिन या सुवर्ण संधीचा लाभ घेईल का? कारण आपण बघितलं तर या स्पर्धेचे आयोजक आहेत, अध्यक्ष देखील आहेत शैलेशजी गायकवाड यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर केले गेले आहे. 0909 त्यांचा लकी नंबर आहे आणि ते पारितोषिक देखील फलंदाज दिलं जाईल जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर. षटकांच्या हॅट्रिकवर आता मध्ये सचिन हा फलंदाज पाहायला मिळतो. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आहेत. तिसरा येईल का? आणि तिसरा येईल की नाही पाहावं लागेल. आलाय 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 आणि चेंडू सीमाशेवर गेलाय. आणखीन एक षटकार. सचिन आला रे आला आणि सचिन आ गए, सचिन छा गए. नक्कीच धुमाल. शैलेश गायकवाड आता नुकतंच इथून गेले आमच्यापासून. आपल्या खेळाडूंसोबत जोडलेले आहेत. मात्र त्यांनी आम्हाला सांगितलं महेश जाधव यांना जितके तुम्ही षटकार ठोकणार तितके प्राइज इथे दिली जाईल सचिनला. आणि सुरुवात तर चांगली आहे. 3 मध्ये 3 ठोकल्यात आतापर्यंत. 3 में 3 ठोक डाले आपण बघतोय. सध्या षटकारांचा पाऊस पडताना सचिन हा फलंदाज पाहायला मिळतो आणि सचिन या नावामध्ये संदेश खूप दमखम आहे. नक्कीच आंबेडकर नगर कुरून प्रदीप थोरात साहेबांनी या षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपये जाहीर केलेले आहे सचिनसाठी. अभिनंदन सचिन. पारितोषिक आपल्याला जाहीर झालेला आहे प्रदीप थोरात साहेबांच्या माध्यमातून. समाजसेवक आहेत कुरून गावचे आंबेडकर नगर यांच्या माध्यमातून 500 रुपये जाहीर झालेले आहेत या षटकारांच्या हॅट्रिकसाठी. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार, अगदी रांगेमध्ये 3 षटकार
कुठून करताना सचिन आपण बघतोय. एकंदरीत सचिनच्या खिलीचा विचार केला तर आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि वैयक्तिक 27 धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय. गड्डो काका मिंटो मे अशी त्याची खिली राहिलेली आहे. अक्षरशः तो गोलंदाजातून तुटून पडलेला आहे. चेंडूची चामडी लोळवायला त्याने सुरुवात केलेली आहे. ग्रुप बी मधील हा सामना आपण बघतोय 3 स्टार रॉयल्स विपक्षी सूर्या फायटर्स या दोन संघामध्ये. ग्रुप बी मध्ये सूर्या फायटर्स, ब्लू स्टार वडपेस, 3 स्टार रॉयल्स आणि अशोकदादा 11 हे 4 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. महेश जाधव थोडासा खर्चिक मागला ठरताना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये तब्बल 18 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. इथे मात्र चांगली वापसी करताना अँगल क्रिएट केलं होतं आपण बघतोय. थोडंसं कोण प्राप्त करताना हा चेंडू पाहायला मिळाला होता. कमबॅक करताना गोलंदाज महेश जाधव, कारण या अगोदर 3 चेंडूमध्ये 3 षटकार खर्च केले होते आणि त्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव हाताळताना तो पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना आपण बघतोय महेश जाधव पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे अपरकटचा फटका अगदी इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कवरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, चौकार. संघ 38 आपण पाहतोय या षटकामध्ये सचिन आक्रमण करताना पाहायला मिळतोय. अगोदर 3 षटकार आणि त्यानंतर हा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 38. पेटूचं दुसरं षटक मार्गस्थ असताना फॉरेनकडून महेश जाधव दुसरं षटक हाताळतोय. पेटूचं दुसरं षटक पाहायला मिळतंय. इथे मात्र चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू देखील पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूने पेटूच्या दुसऱ्या षटकात समाप्ती, 2 षटके समाप्ती झालेली. 2 षटके समाप्तीनंतर 3 स्टार रॉयल संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद जिंदाबाद 38 धावा, 38 विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. आणि 2 षटकांसाठी आपण जर विचार केला तर सूर्या फायटर्स संघाच्या गोलंदाजाने 11 मिनिटं खर्च केलेले आहेत. पहिले षटक ऋषी याचं राहिलं होतं 15 धावांचं आणि हे षटक महेश जाधव याचं राहिलेलं आहे तब्बल 22 धावांचं. मात्र दुर्दैवाची गोष्ट की एकाही गोलंदाजाला विकेट प्राप्त केलं नाही. ब्रेक थ्रूसाठी झगडताना आपण बघतोय सध्या सूर्या फायटर्स हा संघ. आता मध्ये गोलंदाजी परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर पवार येतोय. सागर पवार याला आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये पॉवर दाखवावं लागेल, कारण सुरुवातीचे 2 गोलंदाज मागे ठरलेले आहेत आणि इथे मात्र कमबॅक करून दाखवावं लागेल सागर पवार याला. खास करून आपण बघितलं तर सूर्या फायटर्स संघाला ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. तो ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल सागर पवार या गोलंदाजाला. थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये आहेत. पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक्स्ट्रा रिझनमध्ये तैनात केला गेला आहे. 4 क्षेत्ररक्षक आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये हुक केलेल्या चेंडू, हुकचा फटका. मात्र क्षेत्ररक्षक लॉंग लेग रिझनमध्ये तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्या संघासाठी. 3 धावा सेव्ह करताना क्षेत्ररक्षक आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 39 वर 39. नक्कीच सन्माननीय विनोदजी थोरात साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. सूर्या फायटर्स टीम संघाचे सर्व आपण पाहतोय. संघ मालक साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. APL विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सूर्या फायटर संघाचे सर्व विनोदजी थोरात साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा संघ इथे मात्र त्यांच्या विरुद्ध हा मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. फलंदाज सचिन स्टार फलंदाजी करताना आपण बघतोय. धावसंख्या धावपल्ल्यावर पाहायला मिळते ती
45 आणि 37 वैयक्तिक धावसंख्येवर सचिन सध्या फलंदाजी करत आहे. या अगोदर आपण 38 धावा देखील 3 फलंदाजांच्या पाहिलेल्या आहेत. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोलत आलेला चेंडू समोर केला 20 सेफमध्ये आणि मिड ऑफ फ्रीजरमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्रक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एका धावने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. आणि 3 स्टार रॉयल संघाची धावसंख्या सिंगलने वाढवून होते धावले 46 धावा. 46 आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे सागर पवार तिसरं षटकात आलताना व्यापेट्याच्या टोकाकडून. नक्कीच गोठेकरचे पोलीस पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. सुभाषजी डिंगोरे साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब, वेलकम. इथे मात्र डाऊन दी लेग स्टंप 50 समांतर धाव मिळेल वाईट स्वरूपाने अव्वंतर आणि अव्वंतर धावने रॉयल संघाची धावसंख्या स्कोरवर पोहोचते 47 वर. थोडीशी दिशामध्ये भरकटताना आपण पाहतो गोलंदाज सागर पवार. पुन्हा एकदा शपलून करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चांगल्या चेंडूच्या हाताळणे. अगदी फलंदाजाला फॉलो केलं होतं आपण बघितलं तर फलंदाजाची जी शारीरिक भाषा होती ते ओळखून त्या अनुषंगाने चेंडू हाताळला होता गोलंदाज सागर पवार याने. स्कोर इज कॉन्स्टंट 47 विदाउट लॉस. इथे बॅकफुलर जाऊन फटका केलेला आहे इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो या स्वीपर करूमधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचं अशोकदादा 11 संघाचा संघनायक आणि ब्लू स्टार वडपे संघाचा संघनायक. त्यानंतर ब्लू स्टार वडपे विपक्ष स्टार रॉयल्स 3 स्टार रॉयल्स आणि त्यानंतर सूर्या फायटर्स विपक्ष अशोकदादा 11 हे सामने आपल्याला पाहायला मिळतील. तीन षटकाची समाप्तीनंतर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचं गडी गमावलं नाही. 10 विकेट शेष आहेत. जी सुरुवात खरे तर आपण पाहतोय पहिला सामना पराभूत झाल्यानंतर 3 स्टार रॉयल संघाला हवी होती ती सुरुवात इथे मात्र करून दिलेली आहे. ती या फलंदाज अनुजानी सचिन याने. तीन षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 51 आणि आता मध्ये चौथं षटक घेऊन येतो गोलंदाजी बॅक मार्कवर गोलंदाज सूर्या फायटर संघाचा गोलंदाज. नक्कीच कुणाल लसने देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. वेलकम रत्नराज, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनीत भोईर देखील पुन्हा एकदा आपल्याशी जोडलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय कुणाल लसने आपल्यासोबत जोडलेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ऋषी कंटिन्यू आपण बघतोय ज्याने पहिले षटकात आलं होतं. इथे डाऊन द ग्राउंड फटका केला स्ट्रेट लॉंग रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार.
आपल्या अर्धशतकापासून 8 धावत दूर आहे आणि पाहूया अर्धशतक पूर्ण करेल का. ज्याप्रमाणे खेळ त्याने केलेला आहे असं वाटतं तो अर्धशतकाला गवसने देखील घालू शकतोय. धावसंख्या 55, चौथे षटक मार्गस्थ असताना ऋषी पुन्हा एकदा फार एंड करून सामना फलंदाज सचिन. स्विंग ॲरेमेस लेग कटरचा वापर चांगल्या चेंडूच्या हातांनी पाहायला मिळते. कमबॅक करताना चौकार खर्च केल्यानंतर गोलंदाज ऋषी पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केले होत्या. P1चं पहिलं षटक ज्यावेळी त्याने हाताळलं होतं सफलता त्या षटकामध्ये त्याला अर्जित करता आली नव्हती. कुठल्याही गोलंदाजाला आतापर्यंत विकेट प्राप्त करता आलेली नाही. पहिल्या विकेटसाठी भागीदारी देखील स्ट्रीट स्टार रॉयल संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल स्वीपर करून मध्ये सीमा पार झन्नाट चौकार. दूर आहे. धावसंख्या 59, मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय 3 स्टार रॉयल्सचा संघ. यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते. मानव विरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. मात्र एकच धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 60 वर पोहोचते. 60 धाव तो आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज अखेर बाद होताना आपण बघतोय मात्र पहिल्या विकेटसाठी तब्बल 60 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. त्यापैकी अनुष्य बाद झालेला आहे. सलमेचा फलंदाज मात्र अजूनही सचिन मैदानामध्ये आणि आपल्या अर्धशतकापासून केवळ इनमिन 3 धावेने तो दूर आहे. कारण 47 धावसंख्या तो सध्या फलंदाजी करतोय. पाहूया काल विनीत भोईरने सुभाष धुमाल 44 धावा बनवल्या होत्या. त्याचा अर्धशतक हुकलं होतं. आता इथे आज पाहायला मिळेल का सचिनच्या माध्यमातून अर्धशतक. नक्कीच आपण बघतो सचिन अर्धशतकाच्या उंबाट्यावर आहे आणि या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिले अर्धशतक तो पूर्ण करेल का. अर्धशतकाला गवसणी घालेल का. न्यू बॅटर मैदानामध्ये या किट्टू येतोय आणि किट्टू आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या किट्टू याला आल्या पावली माघारी परतावे लागेल. माया या अशी स्थिती आपण पाहतोय. कारण अनुष बाद झाल्यानंतर किट्टू देखील बाद होताना पाहायला मिळतोय. दोन फलंदाज बाद झालेले तर 60 धावसंख्येवर नवीन फलंदाज निलेश आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आपण सामनामध्ये 3 स्टार रॉयल्स विपक्ष सूर्या फायटर्स या दोन संघामध्ये एक बाजूला आपण विचार केला तर सूर्या फायटर्स विनोदजी थोरात जे उपस्थिती देखील आपल्याला व्यायापीठावर पाहायला मिळते त्यांचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 3 स्टार रॉयल्स मिलिंद जाधव अक्षय गायकवाड आणि शैलेश गायकवाड यांचा संघ आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 60 धावा. दोन फलंदाज बाद झाले आहेत. नवीन फलंदाज निलेश आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडू वापसी करताना आता मात्र गोलंदाज ऋषी या षटकामध्ये पाहायला मिळाला. आपल्या संघाला देखील त्याने वापसी करून दिलेली आहे. कारण या अगोदरची आपण बघितलं 3 षटके मागे ठरली होती आणि त्यानंतर या षटकामध्ये आपण बघितलं तर विकेट प्राप्त केलेल्या 2 विकेट खरं तर एक सांघिक यश वैयक्तिक यश मिळालेलं आहे. 4 षटके समाप्ती देखील झाली. 4 षटका समाप्ती धावसंख्या 60 आणि यानंतर एका षटकाचा खेळ अजून शेष आहे. यानंतर सामना दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला अशोकदादा 11 विपक्ष ब्लू स्टार वडफे या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत सुदर्शन जाधव डोले अशोकदादा 11 विपक्ष ब्लू स्टार वडपे रितेश गायकवाड प्रेम गायकवाड फेम टीम.
4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 60. सचिन आपण पाहतोय वैयक्तिक 47 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. केवळ अर्धशतकापासून 3 धावेने तो दूर आहे आणि अर्धशतक पूर्ण करण्याची संधी त्याच्याकडे चालून आलेली आहे. कारण इथून आपण बघितलं तर 6 चेंडूचा अजूनही खेळ शेष आहे आणि केवळ 3 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकाला. शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज सूर्या फायटर संघाकडून ऋतिक. खेळ सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपल्याला खर्च करता येणार नाही. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवर, तर ऋतिक याचा सामना करत फलंदाज सचिन जो वैयक्तिक 47 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. सचिन अर्धशतकाच्या उंबाट्यावर 50 कंप्लीट करेल का या स्पर्धेमधील प्रतीक्षा नक्कीच क्रिकेट रसिकांना देखील लागलेले आहे. इथे मात्र अतिशय खराब चेंडू, पंचांचा 9 बॉलचा इशारा येतोय. आव्हान तर धाव देखील इथे मात्र धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 61 धावा आणि पुढील चेंडू आता मात्र फीड देखील असणार आहे. वैयक्तिक 47 धावसंख्येवर सचिन फलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे आणि केवळ 3 धावेने आपले 50 पासून तो दूर आहे. सचिनच्या इनिंगचा विचार केला तर त्याने आतापर्यंत आपल्या इनिंगमध्ये 3 चौका ठोकलेले आहेत आणि 5 षटकार ठोकलेले आहेत. चौका षटकांचा अक्षरशः पाऊस त्याने पाडलेला आहे. फ्रीटचा इशारा येतो पंचांकडून, पण फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का आणि बिग हिट खेळला तर अर्धशतक देखील पूर्ण होईल. यावेळी मात्र खडेखड्या फाटका केलेला आहे. शतरक्षिती सज्ज मात्र कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही. पहिलं अर्धशतक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये सचिनच्या नावे बॅट उंचावताना आपण बघतोय. सचिन आला रे आला, सचिन आ गए और सचिन छा गए. अर्धशतक त्याने कंप्लीट केलेला आहे. पहिला फलंदाज जो बनतोय या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा. स्कोर ऑफ द विकेट चिन्ह ट्रॅव्हल होत आहे. स्कोरमध्ये शतरक्षक आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातोय मात्र 1च धाव असणार आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 68 धावा. 3 स्टार रॉयल संघाची धावसंख्या चेक. नक्कीच APLचा अर्धशतक पहिला झलकवलेला आहे सचिनने आणि त्या अर्धशतकासाठी या स्पर्धेचे आयोजक शैलेश गायकवाड अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून 0909 हा पारितोषिक जाहीर झालेला आहे. सुभाष धुमाल, क्या बात आहे. अर्धशतकासाठी पारितोषिक जाहीर केले गेले आहे. शैलेशजी गायकवाड त्यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा देखील आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. कुठल्या प्रकारची चूक नाही आणि निलेश याला जावं लागेल. डगरच्या असलेल्या निलेश याची केली संपुष्टात. 5वी झेल पकडली आहे सध्या आजच्या दिवसामध्ये रोहितने. पहिल्या मॅचमध्ये 4 झेल पकडले होते आणि आता एक चांगली झेल पाहायला मिळते. आउटफील्डमध्ये रोहित नेहमीच हिट ठरलेला आहे. आउटफील्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. नेहमीच रोहित यांनी या आउटफील्डमध्ये हिट कामगिरी केलेली आहे आणि या संदेश पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत 5 झेल त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. न्यू बॅटर संदेश शेवटचे षटक मार्गस्थ आहे. ऋतिक शेवटचे षटक त्यांना पाहायला मिळतोय. इथे मात्र पूर्णपणे बेट केलेले आहे फलंदाजाला. चांगली चेंडूच्या हाताने पाहायला मिळालेलं आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. आणि सुभाष धुमाल काल सतीश वागचौरे याने 7 झेल पकडले होते दिवसभरामध्ये. क्या बात आहे. आणि आज रोहित याने आतापर्यंत 5 झेल पकडलेले आहेत. 69 मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये या क्षेत्रक्षेत्री मिस फील करतोय. चेंडू निघून जातोय सीमा पार. 1 का 4 चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 73 73. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील आता मात्र हा शेवटचा चेंडू. हा टॉससाठी दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्समध्ये या. अशोक दादा 11 संघाचा संघनायक आणि ब्लू स्टार वडपे संघाचा संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत.
ऋतिक शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामधला हा शेवटचा चेंडू. इथे मात्र शेवटच्या चेंडूला भिरकवून दिले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सडक पे कडक कडक फटका पण मध्ये फलंदाज सचिनच्या बॅटमधून. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये 3 स्टार रॉयल संघाने आपल्या धावप्लेवर धाव जगत 79 आणि 80 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सूर्या फायटर्स या संघासमोर. तर जाऊ आपण टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट वेळेस आपल्याला पाहायला मिळेल अशोकदादा 11 विपक्ष ब्लू स्टार वडपे O2 संदेश पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. सूरज आपल्यासोबत जोडला गेलाय. ब्लू स्टार वडपे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. सन्माननीय विनोददादा थोरात उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभास्ते टॉस करायचे. त्याचबरोबर सुभाजी डिंगोरे साहेब गोठेकर गावचे पोलीस पाटील आहेत आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. APLची आजची ही दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि नक्कीच पुढच्या सामन्याकडे आपण बोलतोय. पाहुणे आपल्या सहज नक्कीच जोडलेले आहेत टॉस बॉक्समध्ये. गोठेकरवरून पाहुणे शापूर तालुक्यातील इथे पोचलेले आहेत आणि आपल्याच सर्वांचे आवडते विनोददादा यांची उपस्थिती. रोहित कॉईन तर माहीतच आहे. हेड अँड टेल आणि सूरजचा कॉल आहे. कॉईन स्पिन करताना विनोददादा टेल असा कॉल आहे. आलेल देखील टेल आहे. थँक्यू साहेब. बसून घ्या. आपण थोडीशी चर्चा आपण दोन्ही कॅप्टन सोबत करूया. चांगला खेळ नक्कीच झालेला आहे. एक मात्र खेळाडू निकलेश ज्याने षटकारांची आतिषबाजी केली होती. तुला देखील संधी मिळाली. तू रनआउट झाला होता. कसं केलं एन्जॉय या स्पर्धेला आतापर्यंत? खूप चांगला एन्जॉय केला आहे. खूप चांगली स्पर्धा आहे आणि खेळपट्टी खूप चांगली आहे. खेळायला खूप मजा येते. सर्व खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला माझ्या टीममध्ये आणि एक पहिला सामना जिंकलेला आहे. सेकंड सामना आहे टॉस जिंकलो आहे. निर्णय कळवतो आहे. पण या मॅचमध्ये मी जिंकण्याचं प्लॅनिंग असेल. सूरज असं म्हटलं जातं की एक प्रोफेशनल क्रिकेट आपण जेव्हा खेळतो गाव क्रिकेट वेगळं आणि एक लीग वेगळी असते आणि त्या लीगमध्ये तुझं परफॉर्मन्स होणं फार महत्त्वाचं आहे. एक मुख्य खेळाडू आहे. कॅप्टनची जिम्मेदारी आहे तुझ्या कांद्यावर आहे. टीमला लीड करतोयस. आत्तापर्यंत टीमने जो परफॉर्मन्स केला आहे APLमध्ये खुश आहेस का? हो खुश आहे. असंच खेळ झाला पाहिजे. कुठेतरी गोलंदाजाने पण आपला 100% दिला पाहिजे. फलंदाजी तर कोणी पण येऊन करू शकतो. पण मेन टार्गेट असणार आहे बॅट्समनला थांबवण्याचा. गोलंदाजांचा टार्गेट असेल की बॉल कमीत कमी रन्स देऊन कमी स्कोर थांबवला पाहिजे. रोहित एक मॅच तू गमावली आहे. तुझ्या बॅटिंगला नक्कीच कुठेतरी टेस्ट केला गेला पहिल्या मॅचमध्ये. आता इथे एक जिम्मेदारी आहे की येणाऱ्या दोन्ही मॅचेस जिंकायचे तरच आपण क्वालिफाय होणार आहे. टॉस इम्पॉर्टंट होता का? नाही, चांगलं आम्हाला बॅटिंगच करायची होती. आता ते नक्कीच सूरजने डिसिजन जो पेंडिंग ठेवला आहे. कसं वाटलं APL आणि कसं एन्जॉय केलं आतापर्यंत? चांगली स्पर्धा आहे. शैलेश गायकवाड यांच्याकडून आपल्याला बघायला भेटते. नेहमी रोहित माईकमध्ये कम बोलत असतात मात्र मैदानामध्ये जास्ती बोलत असतात. तर मित्रांनो त्याला देखील देऊया आपण शुभेच्छा. येत्या 2 मिनिटांमध्ये सूरज आपल्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवणार आहे. टॉस झालेला आहे. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये अजय घरत यांचा आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. फलंदाज आलेले आहेत मैदानामध्ये. भरपूर चांगल्या धावा उभारलेल्या आहेत इथे 3 स्टार संघाच्या माध्यमातून आणि यस सूरजने टॉस जिंकलाय. अगदी अशोकदादा 11 डोळे टीम आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित लक्षात घ्यायचं आपण फिल्डिंग करायची यानंतर तुम्हाला. O2 कॉम बॉक्स. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळायला लगेच सुरुवात करायची आहे. रनचेजला सुरुवात होत आहे. मोठं टार्गेट पुन्हा एकदा आपण बघतोय 80 धावा
बनवायचे आहेत सूर्या फायटर्सला हा सामना जिंकण्याकरिता. पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे. 3 स्टार्स रॉयल्स संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता आणि या मॅचमध्ये फलंदाजांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे. मागच्या सामन्यातील अपयश कुठेतरी धुवून टाकलं आहे. विशेषतः सचिननं नाबाद 64 धावांची खेळी केली आहे 20 बॉल्समध्ये. पहिलं अर्धशतक या स्पर्धेतील त्याने आपल्या नावावर केलं आहे आणि आता 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर खेळपट्टीवर सौरभ आणि लवेश. गोलंदाजीला सुरुवात करेल संदेश आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आता जोडले जात आहेत संदेश पाटील. थँक्यू सो मच अजय घरत आणि सुभाष धुमाल. वाडा तालुक्यातील एक मोठा नाव सौरव हडकमोल बॅटिंगसाठी पूर्ण तयारीमध्ये आणि गोलंदाज देखील तयारीमध्ये आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलर लाईन्स आणि समोरच्या दिशेने उडवल्या चेंडूला वन बाउन्स येतोय पहिला चौकार. आपण 80 धावांचा टार्गेट आहे आणि चांगलं उत्तर पहिल्या चेंडूला दिलेला आहे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू परफेक्टली मिडल झालाय आणि योग्य ती सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. सध्या तरी टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय शैलेश गायकवाड यांना दाखवलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संदेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये यावी. शतरक्षक चेंडू खाली. हो माय गॉड, झेल सोडली गेली आहे. जीवनदान मिळतं, यश होतं आणि यश मिळालंय तो म्हणजे जर सौरभला या मॅचमध्ये. काफी महंगे साबित हो सकते बल्लेबाज सौरभ. सुरुवात तर चांगली करून दिलीच आहे सौरभने. 5 धावा जोडल्यात पहिल्या 2 चेंडूंवर आणि संदेशला देखील खात्रीने की अशा प्रकारची झेल सुटली गेली आहे. असं वाटत होतं की कमबॅक झालाय, मात्र सौरभला जीवनदान देणं कत्री की घंटी देखील वाजू शकतो इथे. सूर्या फायटर्स आणि 3 स्टार असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळत आहे. समोरच्या संघामध्ये 7 ते 8 क्रमांकावर फलंदाज स्ट्रॉंग फलंदाजी लाईन आहे. मात्र सध्या 80 धावा बनवायच्या आणि स्ट्रायकिंगवर आता पाहतोय आपण लवेश. शॉर्ट बॉल चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. ताकद चांगली झोकली होती प्लेसमॅन मागे, मात्र क्षेत्र जो आहे निवडला नव्हता चांगला, कारण की शतरक्षक सज्ज होता. त्याच्या प्रॉपरली हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज संदेशला आपण पाहतोय. सूर्या फायटर्सचे सर्व आपण पाहतोय व्यासपीठावर विनोद दादा उपस्थित झालेले आहेत. ओ पुन्हा एकदा ऑफस्टिकचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट चेंडू कटर चेंडू टाकला होता गोलंदाज संदेशने. चांगला खेळ इथे पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शैलेश गायकवाड अँड कंपनी 3 स्टार मिलिंद जाधव आणि त्याचबरोबर अक्षय गायकवाड या तिघांच्या नावाने हा संघ इथे खेळत आहे मैदानामध्ये. 3 स्टार रॉयल आणि रॉयल परफॉर्मन्स पहिल्या डावामध्ये पुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. व्ही शेपमध्ये खेळल्या चेंडूला. चांगली फिल्डिंग, सिंगल धाव आली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटत होतं की चौकाराने सुरुवात केली आहे म्हणजे 20च्या आसपास धावा पाहायला मिळतील, मात्र कमालचा कंट्रोल पाहायला मिळाला गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. चालू हंगामाची ही 18वी स्पर्धा आहे माझी आणि नक्कीच एक मोठी स्पर्धा म्हणूया आपण. APL संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. खराब चेंडू आत्तापर्यंतचा मी म्हणेल, कारण की चांगली गोलंदाजी राहिली आहे. नक्कीच फुलटा चेंडू देखील टाकले, मात्र हा चेंडू खराब होता आणि पंचांनी त्याला वाईट घोषित केलाय. इथून एक मोठा फटका येण्याची अपेक्षा आहे टीमला, कारण की एक चांगला टोटल बनू शकतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये. संदेश गोलंदाज, सौरभ सज्ज होत्या. ओरपीच चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडूला उडवलाय आणि तिथे प्रयत्न पाहायला मिळाले, फक्त प्रयत्न सचिनचे, कारण की चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय हँडसम षटकार. हा षटकार आपण पाहतोय. जितकं नाव आहे या खेळाडूचं तोच फॉर्म सध्या मैदानामध्ये दाखवत असताना सौरभ हडकमोल आपण पाहतोय. चौकार, एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावसंख्या धावपलकावर 13 धावा, बिनबाद 13 अशी ही सुरुवात पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. थोडंसं सोच विचार मैदानाच्या आतमध्ये
स्वतः शैलेश गायकवाड आपल्या खेळाडूंसोबत चर्चा करताना, कारण की संघाचे मालक आहेत आणि ते देखील खेळत आहेत. सध्या तरी मिलिंद जाधव यांना पाहता आपण व्यासपीठावर एका छावमध्ये मॅचचा आनंद घेताना आपल्या सहकारी शैलेश गायकवाड यांची नक्कीच मॅच पाहताना जवळून पाहतोय आपण. अक्षय गायकवाड नेहमीप्रमाणे त्यांची दुपारनंतरच इथे उपस्थिती होत असते. 3 स्टार रॉयल गोलंदाजीमध्ये परिवर्तन, षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता गोलंदाज आपली तयारी करताना आपण पाहतोय. सचिन आज बॅटनं भरपूर चांगला कमाल दाखवला. गोलंदाजानं चोपताच ठेवला होता पहिल्या डावामध्ये आणि कमालीची फटकेबाजी राहिली होती. तीच फटकेबाजी लवेश आणि सौरभच्या यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे टीमला. सूर्या फायटर्स नाव भरपूर मोठं आहे. विनोद थोरात यांचा संघ आहे आणि नक्कीच कमाल करावी लागेल. 80 धावांना चांगलाच उत्तर द्यावं लागेल. सरासरी गाठायची आहे 16.75 म्हणजे 17च्या आसपास आहे आणि 3 मोठे फटके खेळावेच लागतील प्रति षटकामागे आणि तो काम करू शकतात. आणि गोलंदाज आता अनुष भिनार विलेजेंकडून पहिला चेंडू अगदी महत्त्वाचा चेंडू असेल, कारण की सुरुवात कोणत्या प्रकारे होईल येणं पाहणं फार महत्त्वाचं आहे. चेंडू पाहतोय की ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटनं सुरुवात केली आहे गोलंदाजाने अनुषने. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. भिवंडी तालुक्यातील एक्सपर्ट स्कोरर ज्यांची मार्क सध्या तरी प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर मुकादम आमच्यासोबत जोडलेले आहेत. आजपासून स्कोरिंगचं काम करतायत. कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल. वेलकम निखिल. आमचे निखिल डीजेचे प्रोप्रायटर देखील पोहोचलेत. ओ पुन्हा एकदा सुंदर असा हा चेंडू, कोंब बनवणारा हा चेंडू होता. ड्राईव्ह केल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफमध्ये. फिल्डिंग चांगली आहे. एक सिंगल धाव लवेच्या बॅटमधून. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजीला सुरुवात म्हणू शकता. वाईट नंतर एक सिंगल धाव आलाय. मोठा फटका आला नाही आहे आणि मोठे फटके येतील का हा प्रश्न निर्माण होत आहे. सौरभ 3 चेंडू 11 धावा. थांबावं लागेल खेळपट्टीवर. पुढचा चेंडू अनुष. शॉर्ट बॉल समोर. कडक स्ट्रोक. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकार. संगीतामध्ये चांगला उल्लेख झाला तुमचा, मात्र आजकालचे हे लडके असं तुम्ही उल्लेख करायला पाहिजे होता, कारण की ब्रँड इज ब्रँड. आपल्या नावाला कोणत्या प्रकारे ब्रँड बनवलं जाईल क्रिकेटच्या माध्यमातून त्याचा उदाहरणार्थ मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सौरभचं जितकं मोठं नाव आहे वाडा परिसरामध्ये टेनिस क्रिकेट बॉलमध्ये, तितकीच चांगली फलंदाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 21 धावा. 21. इट का जवाब पत्ते से देना जानती है टीम. 80 धावा बनवल्यात, काही हरकत नाही आहे, मात्र ते आम्ही बनू असा संकेत देताना मैदानाच्या आतमधून सौरभला आपण पाहत आहे. आमचे कॅमेरामॅन विवेक चिप्पा बाल बाल बचे वापर, त्याच्यावर चेहऱ्यावर देखील स्मित ते पाहायला मिळत आहे. थोडासा स्पीडअप ठेवा. भरपूर चांगला शेड्यूल चालू आहे. भरपूर चांगला खेळ सध्या सकाळपासून आपण पाहतोय. संरक्षण होतील का 80 धावा हा प्रश्न निर्माण होतोय कॉम्बॉक्समध्ये. येणाऱ्या मात्र 3 षटकापर्यंत आपण याची माहिती देऊ शकतो. आपण चेंडूची मागणी केली आहे. थोड्याच वेळात दुपारचं भोजन पोहोचतोय. आयोजक सध्या खेळत आहेत मैदानामध्ये. बाकीचे जे आयोजक आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देत आहेत. टेक्निकल टीम असो, मग आमचे समालोचक, आमचे गुणलेखक आणि आमचे पंच कमिटीसाठी दुपारचं भोजन काही क्षणातच पोहोचतंय. त्या गोष्टीकडे शैलेश गायकवाड वारंवार लक्ष देत आहेत. अनुष चांगलीच खबर घेतली आहे गोलंदाजाची. ओ सुंदर असा मात्र सरेल शत्रकाच्या हातामध्ये. मॅचची गोल्डन विकेट इथे मिळाली आहे आणि यशने हा कार्बन कमाल कॅच पकडलाय. असं म्हटलं जाते की यशने पहिली झेल सोडली होती, जीवनदान दिलं होतं आणि आता पुन्हा एकदा ती चुकी केली नाहीये आणि चुकीला पूर्णपणे सुधारला गेलाय आणि सुंदर अशी ही झेल इथे टिपली गेली आहे. सौरभचा अखेरकार विकेट मिळाला आणि नक्कीच आऊट होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून धावा आलेल्या आहेत. आमचे स्कोरर सांगत आहेत की 17 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नक्कीच मागच्या मॅचमध्ये योगेशने चांगली कामगिरी केली होती आणि तोच योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय.
चांगली बॅटिंग करावी लागेल. विकेट मिळालंय, कमबॅक झालेला आहे इथे. 3 स्टार रॉयल टीम संघाचा आपण पाहतोय. नक्कीच आमचे कवाडगावचे सतीश जाधव यांनी देखील अफाट मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतोय की सतीश वागचौरे असो, निकलेश शेलार, निमेश शेलार, यश जाधव, ढोंडा वडवली, विनीत भोईर आणि आमचे 3 स्टार त्यांचे नेहमी आम्ही उल्लेख करत असतो. त्याच्यामध्ये शैलेश गायकवाड अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष. त्याचबरोबर आपण अक्षय गायकवाड यांना पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय मिलिंद दादा जाधव. ओ चांगला चेंडू आहे, प्ले अँड मिस. विकेट किपरने यांच्याकडून झाली होती. किट्टू आहे विकेट किपर, मागच्या वर्षी बेस्ट बॅटर या APLचा ठरला होता. त्याच्याकडून हलकीशी चुकी, मात्र धाव इथे पाहायला मिळाला नाहीये. योगेशला देखील अटॅक सुरू ठेवावा लागेल. टार्गेट मोठा आहे, 80 धावा बनवायचे आहेत. अनुष पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एज होती, मात्र गलीमध्ये शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केला जात आहे. धावसंख्या 22 धावा धावफलकावर. 22. मोठा फटका येईल का लवेशच्या बॅटमधून? लवेश देखील एक मोठा खेळाडू आहे, प्रोफेशनल खेळाडू खेळतात सध्या APL मध्ये. आपण पाहतोय बौद्ध समाजाचे खेळाडू, शहापूर तालुका मग वाडा असो, मग ठाण्यावरून देखील खेळाडू, कल्याण डोंबिवलीवरून देखील खेळाडू पोहोचलेले आहेत. आणि आपल्या भिवंडीचे सर्वांनाच खेळाडू माहिती आहेत की त्यांचा खेळ कसा आहे. आणि या खेळाडूंना आपण नेहमी खेळताना बघितलंय, लवेशचा खेळ देखील आम्ही बघितलाय. आणि त्यांच्या बॅटमधून आलेला हा मॅक्सिमम 6 पाहायला मिळत आहे. कम्मालीचा षटकार. जिद्द क्रिकेट, हम भी हार मानने वाले से नहीं है, असा हा षटकार लवेशच्या बॅटमधून येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. प्रॉपरली 11 मिनिटं वापरली गेलेत. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं शैलेश गायकवाड आणि टीमचे कॅप्टन, की 2 षटकांसाठी 11 मिनिटं तुम्ही वापरलेले आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. आता येणारे 18 चेंडू आणि 52 धावा. या मैदानाचा एक रेकॉर्ड आहे. बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सूरज पाटील याने 12 चेंडूमध्ये 52 धावा बनवल्या होत्या. हा रेकॉर्ड या ग्राउंडचा आहे आणि तो अगदी BPL मध्ये झाला होता. आता पाहूया, 18 चेंडू आहेत आणि 52 धावा. क्या धुलाई होंगी गेंदबाजू की गेंदबाज उडाएंगे डंडिया. पुन्हा एकदा विश्वासाने गोलंदाजी संदेश याच्या हातामध्ये दिलेली आहे. त्याने पहिला षटक टाकला होता, 13 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता पूर्णपणे नजर बसली आहे फलंदाज आपण पाहतोय लवेशची. आणि आता पुन्हा एकदा शैलेश गायकवाड आपल्या टीमवर पाहायला मिळत आहे. 4 ते 4.5 हजारापर्यंतचं गॉगल आपण पाहतोय, त्याच्यावर विनीत भोईरचं लक्ष सकाळ बसणं आहे. आता दादानी सांगितलंय स्पर्धा जशी अटपेल तसा तो गॉगल तुला देईल. यश जाधव याचं लक्ष आहे. ओ समोर उडवल्या चेंडूला, शतरक्षक आहे मात्र बाला, नो चान्स. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय चौकार. निलेश कांबळे फ्रॉम गोरसई तिथे होता आणि त्याच्या डोक्यावरून हा चेंडू 1 बाउन्स सीमा पार. योगेशच्या बॅटमधून येणारा हा चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 32 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. चांगला उत्तर सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. सूर्या फायटर्स, सूर्य अगदी आकाशामध्ये चमकला आणि सूर्या टीम देखील चमकताना मैदानाच्या आतमध्ये. संदेशला पुन्हा एकदा टार्गेट करताना आपण पाहतोय योगेश. कद छोटा लेकिन इरादे काफी बुलंद आहे. छोटा पाकिट बडा धमाका. मागच्या मॅच मध्ये फक्त धमाके आम्ही व्यासपीठावरून बघितले होते, तेव्हा सुभाष धुमाल समालोचन करत होते. आता तर सध्या मला त्यांनी संधी दिली समालोचन करण्यासाठी आणि आक्रमण पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. अजून एक बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज टॉप एज उडाला होता. शैलेश गायकवाड यांची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी शैलेश गायकवाड यांनी. सोपं नाहीये, मागच्या बाजूने शॉर्ट थर्मॅच शॉर्ट फाईन लेग जो रिझन आहे त्या क्षेत्रामध्ये शतरक्षण करणं सोपं नाहीये. मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट, धावसंख्या 33 धावा धावफलकावर 33. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये लवेशला. चेंडू हवेमध्ये होता, शतरक्षक वेगाने आणि आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि बॅटर पोचला गेलाय असं पंच स्क्वेअर लेग सांगताना. कम्मालीचं रनिंग बिटवीन देखील पाहायला मिळत आहे. पहिली धाव सहजरित्या पूर्ण केली आणि दुसऱ्या धावासाठी संघर्ष
इथे पाहायला मिळतं मैदानामध्ये, रिप्लेमध्ये देखील दाखवला जात आहे. लोअर फुलटा चेंडू गुडघ्यावर टेकून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थितरित्या मिडल झाला नाही. बॅटच्या टोला हा चेंडू लागला होता. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. अजूनही 45 धावा बनवायचे आहेत आणि 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15-45 प्रति चेंडू मागे 3 धावा होतील का? सूर्या फायटर्सचा 12वा खेळाडू सांगते की आमच्यामध्ये आहे ताकद, आम्ही या धावा नक्कीच बनू. मात्र इथे 3 स्टार शांत बसलाय 12वा खेळाडू. मोठा फटका लवेच्या बॅटमधून, हा भिनार विलेज मध्ये चालला चेंडू, येतोय षटकार. आजकल की पाहायला मिळते, पॉवरफुल ब्रँडेड षटकार पाहायला मिळते. लवेश ऑन फायर नाव. आज विनोददादा थोरात या व्यासपीठावर उपस्थित झालेला आहेत आणि त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स चांगला होत आहे मैदानामध्ये. म्हणजेच टीमचे ओनर आहेत आणि चुन चुन के प्लेयर लिए अपने टीम में. लवेश दिन में तारे दिखाते हुए गेंदबाज संदेश को. कम्मालीची फाईट बॅक नक्कीच इथे पाहायला मिळत आहे. धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या 41 धावा. 39 धावांची आवश्यकता आहे अजूनही. पुढचा चेंडू संदेश, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू थोडंसं आपण पाहतोय की खालच्या बाजूने राहिला, म्हणून किट्टूच्या हातामध्ये सरवला विसावला गेला चेंडू. कमबॅक करताना संदेश आपण पाहतोय गोलंदाज. काहीतरी नाव्याने आणण्याचा प्रयत्न केला यावर्षी 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये APL मध्ये शैलेश गायकवाड आणि त्यांच्या सहकारी आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका, हा चेंडू देखील चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. कम्मालीचा ओव्हर राहिलाय. सूर्या चेक. आणि आता समीकरण जर आपण बघितलं तर येणारे चेंडू जे असणार आहेत 12 आणि धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 33 धावा. या षटकामध्ये किती धावा आले आमचे एक्सपर्ट स्कोरर? 19 धावांची लुटमार झाली होती. चला शतरक्षण लावून घ्यायचे आपण. आता गोलंदाज यश आपले नशीब आजवणार का पाहूया आपण. गोलंदाजीमध्ये धावा थांबवणार का? योगेश केनी यांची देखील उपस्थित झाली होती. वेलकम. नक्कीच त्यांच्यासोबत सन्माननीय रामदासजी केनी साहेब देखील उपस्थित झाले होते मॅचचा आनंद घेताना. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेतला जात आहे. पाणी नव्हे तर एक मेसेज आहे की तुम्हाला प्रत्येकी चेंडू फक्त उडवायचेच आहेत, कारण की 33 धावा बनवायचे आहेत. पाहूया गोलंदाजीमध्ये कोणता गोलंदाज इथे लावला जात आहे. सचिनवर पुन्हा एकदा विश्वास टाकला गेलाय. सचिनच्या मागच्या नक्कीच अनुषने ती गोलंदाजी केली होती. 15 धावा खर्च गेल्या होत्या. सचिन ज्याने आज अर्धशतक झलकवला आहे. 64 धावा, नोट आउट. क्या बात आहे. काल सतीश आणि विनीत भोईर टॉपमध्ये होते. त्याच्यामध्ये सतीशला आपण बघितलं तर त्याने 2 सामने जिंकल्यात, म्हणून तो टॉप 4 मध्ये आहे. म्हणून नंबर 1 परफॉर्मन्स कार राहिला होता सतीश वागचौरे याचा. गोलंदाज सचिन भिनार विलेजेंकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट अँड पनिश, मात्र चेंडू हवेमध्ये आणि त्याच्या सोपं झेल कोणाचा सोडलाय? ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये षटकारांची आतिषबाजी केली त्या योग्यच झेल सोडलाय. कदाचित भरपूर महाग पडू शकतो. 38 धावा बनवल्या होत्या ही माहिती मिळते सुभाष जुमाल आणि त्याचबरोबर ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून. नाबाद राहिला होता पहिल्या मॅच मध्ये, मात्र सध्या तरी लवेशला स्ट्राईक आहे, त्याच्यावर जास्त फोकस केला जात आहे. सचिन पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. डीप लॉंग ऑन मध्ये शतरक्षक तिथे पोहोचला गेला. एक सिंगल धाव आली आहे. सिंगलने काम चालणार नाहीये, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 49 धावा. एक बाद 49 धावा धावफलकावर पाहतोय आपण. 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच गरम करू शकतो. शॉर्ट बॉल ऑन साईडला
धमाका होईल का? शतरक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला, किट्ट होता तिथे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि अजून एक धक्का लागले त्या सूर्या फायटर्स टीम संघाला. बॅटर आउट. की निखिल आमचे डीजे प्रोफेशनल ऑपरेटर पोहोचलेत, ज्यांच्या माध्यमातून संगीत ऐकायला मिळत आहे सध्या तरी. ऑन ड्युटी, सरकारी ड्युटी आहे म्हणून थांबू शकले नाही जास्त वेळ, घरच्या दिशेने रजा घेतली आहे निखिलने. रोहित मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये रोहितची आवश्यकता पडली नव्हती संघाला, मात्र सध्या तरी खेळपट्टीवर पोहोचला गेलाय. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 31 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील सूर्या फायटर्स टीम संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट सचिन. अजून एक चांगला स्ट्रोक आहे, मात्र शतरक्षक तिथे आहे यश. एकच धाव पूर्ण केली जाते. मॅचवर मजबूत पकड निर्माण केलेली आहे 3 स्टार संघाच्या माध्यमातून. 3 स्टार रॉयल आणि रॉयल परफॉर्मन्स आणि रॉयल कारभार. शैलेश गायकवाड सध्या खुश आहेत आपल्या गोलंदाजांवर. पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 सिंगल 1 विकेट. कमालीची गोलंदाजी, कमालीचा परफॉर्मन्स सचिन याच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा बॅटची एज घेतली की काय? हो यस, अजून एक धक्का. ज्याच्याकडे पाहत होती टीम सूर्या फायटर्स, लवेज देखील बॅक टू डगआउट. सुबह तुम्हाला ऑक्शन सोल्यामध्ये शैलेश गायकवाड स्वतः टेबलवर बसले नव्हते, त्यांचा चॉईस खेळाडू बसला होता. मात्र त्या चॉईस खेळाडूने एक खेळाडूची चांगली निवड केली असंच आपण म्हणू शकता आणि ते खेळाडू सध्या चमकताना मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 स्टार रॉयल्स संघासाठी चांगला परफॉर्मन्स सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सचिन खास करून चांगला खेळताना मैदानामध्ये. जास्त नाही, 30 धावांची आवश्यकता अजूनही शैलेश गायकवाड आणि चेंडू कमी राहिलेले आहेत. तब्बल 7च चेंडू राहिलेले आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगत असताना 7-30 असा इक्वेशन आहे. आणि नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये येत आहे. आज ऋषीने 9 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याला मिळाला होता आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या, म्हणजे तब्बल 24 धावा खर्च करून 1 विकेट घेतलं, म्हणजे मेंगे साबित हुए ते आज. महत्वाचा चेंडू, त्याच्यावर आलेला हा स्ट्रोक आपण पाहतो. स्क्वेअर लेग डीप मध्ये चेंडू चाललाय. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. 1 सिंगल धाव. येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. धाव घेतले नाहीये, म्हणजे 30 धावांची आवश्यकता आहे. चला फिल्डिंग लावा आपण. यानंतरचा टॉस इथे झालेला आहे. अशोक दादा 11 ढोले टीम संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे सूरज थोरातने. निकलेश शेलार पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये. मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता. सध्या तरी या मॅचवर मजबूत पकड निर्माण झाली, कारण की 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकायचे आहेत आणि रोहितने आता स्ट्राईक मागून घेतली आहे, म्हणजेच काहीतरी नाविन्य पाहायला मिळेल मैदानामध्ये. APL ची आठवण पूर्वक मॅच होईल का? कोण गोलंदाज आहे आणि कोण गोलंदाजी करणार आहे या मॅच मध्ये पाहूया आपण. सध्या तरी यश याचा उल्लेख केला गेला आणि यशच्या हातामध्ये चेंडू दिल्या कर्णधाराने. कॅप्टन विकेट किपर निलेश कांबळे फ्रॉम गोरसई, आम्ही त्याला प्रेमाने बाळा म्हणत असतो, मात्र मागच्या मॅचमध्ये कम्मालीची बॅटिंग राहिली होती. शेवटच्या षटकापर्यंत मॅच रंगवला होता आणि भावेश पवार यांना नेहमी त्याने आदर मानलेला आहे. आणि भावेश पवार सध्या कोलकाता टीममध्ये खेळण्याकरिता उद्यापासून ISPL सुरू होत आहे. या भिवंडीकरांचं भविष्य, भिवंडीचे भरपूर खेळाडू यावर्षी सिलेक्ट झालेले आहे. सुभाष धुमाल 6 खेळाडू. यश प्रणब चुकतोय. दबाव आहे, दबाव आहे. 5 षटकार ठोकायचे सोपं काम नाही आहे, मात्र क्रिकेट आहे. 6 मध्ये 6 षटकार देखील आम्ही ठोकताना बघितल्यात फलंदाजांना. त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत. सुभाष धुमाल जेव्हा टाइम येतील ते नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवतील. मात्र इथे सुरुवात इथे वाईट न केली आहे. बाउन्सर चेंडू टाकला गेला आणि भरपूर रेंजच्या बाहेर होता बॅटरच्या, आपण पाहतोय रिप्लेमध्ये देखील दाखवण्यात आलेला आहे. आणि स्क्वेअर लेग पंच असंही
शकील कुडी सर एक प्रोफेशनल पंच आहे, त्यांच्या माध्यमातून हा वाईट घोषित करण्यात आला होता आणि तो निर्णय रमीज रईस सरांनी दिला गेला आहे. यश गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर रमेश सरांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा येत आहे. बॅक टू बॅक दुसरा वाईट आहे. 28 धावा आता पाहिजे इथून. यशला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू डॉट आले ना मग मॅचवर मजबूत पकड निर्माण होऊ शकतो. 3 स्टार रॉयल्स टीम संघाचे. खराब चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर स्ट्रोक बनू शकला नाहीये आणि आता डोक्यावर हात ठेवून काहीच होणार नाही रोहित. जेव्हा तुझ्या मनपसंत चेंडू तुला टाकला गेला होता यशच्या माध्यमातून, त्याच्यावर तुला स्ट्रोक बनवता आला नाहीये. आता 5 मध्ये 5 मोठे फटके. गोलंदाज यश गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. आही चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. तिसरा हा चेंडू आपण पाहतोय की वाईट आलेला आहे. वाईटची जी पट्टी आहे त्याच्या बाहेरूनच हा चेंडू लँड झाला होता, म्हणूनच पंचांनी सांगितलं की हा देखील वाईट आहे. इरादे स्पष्ट आहेत. गोलंदाजाचा देखील मूड होता असं वाटतं धावा देण्याचा. अजय, असं आपण नेहमी बघत असतो, एकदा सुरुवात झाला का मग तो थांबत नाही. आता इथे चेंडू हवेमध्ये, स्वतः यश चेंडू खाली आहे आणि पूर्ण राग काढू शकतो चेंडू मागे. 3 वाईट आले होते, असं वाटत होतं की मॅच बनून राहील, मात्र अखेरकार रोहितने देखील साथ सोडले खेळपट्टीचा. आउट होत आहे, विकेट. पुढच्या मॅचची देखील तयारी आहे. चांगली मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस जिंकलेला आहे अशोकदादा 11 ढोले टीम संघाच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ब्ल्यू स्टार वडपे आमचे मित्र रितेश गायकवाड आणि प्रेम गायकवाड यांचा संघ आहे. मात्र काल एक स्पॉन्सर कालच खेळले रितेश गायकवाड, मात्र प्रेम मागच्या मॅचमध्ये जास्त काही करू शकले नाहीये. आर्यन नवीन फलंदाज. लेट मगर ग्रेट बॅटिंग मिळाली आहे. सर्व खेळाडू शैलेश गायकवाड नेहमी म्हणत असतात की आमच्या समाजाचे जे जे खेळाडू सहभाग होतात ते आम्हाला विशेष सहकार्य नेहमी करत असतात आणि 7व्या पर्वामध्ये देखील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. मोठा फटका आलेला आपण पाहतोय, आता तो देखील चेंडू हवेमध्ये आणि त्याच्यावर सुंदर अशी फिल्डिंगच म्हणू शकता आपण. झेल पकडण्याचा प्रयत्न होताच. आता निलेश कांबळेला असं वाटलं की चेंडू बाहेर चाललाय, त्याला आतमध्ये फेकून दिला. त्याच्यावर एकच धाव पूर्ण केली जाते. तीन व्हाईट टाकल्यात गोलंदाजाने आणि कमबॅक पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर आलेला एकच धाव. नक्कीच शैलेश गायकवाड देखील आता खाता खोलण्याच्या तयारीमध्ये. पॉइंट टेबलमध्ये पहिली मॅच गमावली तेव्हा जास्त नाराज नव्हते, कारण की चांगला परफॉर्मन्स झाला होता आणि या मॅचमध्ये एक चांगला टार्गेट ठेवला आहे आणि त्याला सेव्ह केलेला आहे. आणि पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू आणि याच्यानंतर डिक्लेअर होईल टीम 3 स्टार रॉयल्स. सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये. एका चेंडूचं अंतर आहे या मॅचमध्ये आणि तो टाकला जात आहे यश गायकवाड याच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय 3 स्टार रॉयल्स टीम संघाने. खूप खूप अभिनंदन. टीमचे ओनर शैलेश गायकवाड, मिलिंद जाधव, अक्षय गायकवाड या तिघांचं खूप खूप अभिनंदन. टीमचे कॅप्टन आपलं देखील बाला अभिनंदन. सर्व खेळाडूंचं अजूनही संधी आहे. सूर्या फायटर्स टीम संघाला त्याने एक सामना जिंकलाय, एक गमावलाय, मात्र तिसरा मॅच त्यांना इम्पॉर्टंट असेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या गोलंदाजीमध्ये विकेट्स आले, ज्याच्या बॅटिंगमधून चांगल्या धावा बनल्या, नाव आहे सचिन इज अ मॅन ऑफ द मॅच. आपण मुख्य व्यासपीठावर आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे देणार आहोत. आमचे समालोचक बंधू आपण पाहताय सुभाष धुमाल आणि अजय घरत पुढील समालोचक कॉमेंट्री बॉक्समध्ये ते आता पुढचं कार्य जे आहे सांभाळणार आहेत. मात्र आपण जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठावर आणि तिथे देऊया पाहुण्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच सचिन. 64 धावा बनवलेल्या आहेत. कमालीची गोलंदाजी राहिली आहे त्याची.